राज्यामध्ये सध्या घोडेबाजार सुरू आहे अशा शब्दामध्ये मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला झापलेलं आहे। पोलीस हे सरकारचे सेवक नसून जनतेचे सेवक आहेत असे खडेबोल न्यायमूर्ती माधव जामदार यांनी सुनावलेले आहेत। चेंबूर इथं एका खासगी शाळेच्या बसवर झाड कोसळून 10 वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला आणि राज्याची विधानसभा कशावर चर्चा करत होती तर पीठासन अधिकाऱ्याच्या निवडणुकीवर आणि कशा प्रकारे त्यांनी पक्षांतर केलं त्यावर असं भाष्य मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने केले। राज्यामध्ये सध्या घोडेबाजार सुरू असून गुन्हे दाखल असल्याने हद्दपार करण्यात आलेल्या याचिकाकर्त्याने देखील पक्ष बदलावा, वॉशिंग मशीन आहेच अशा शब्दामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती माधव जामदार यांनी तडीपारीच्या एका प्रकरणात टिप्पणी केलेली आहे। न्यायासनावर बसलेला कोणीतरी एक असा रामशास्त्री आहे जो डोळे उघडे ठेवून आपल्या सभोवती काय चाललंय, काय वातावरण आहे त्याच्यावरती परखड भाष्य करतो आहे। आणि अशा ज्या काही मोजक्या प्रमुख व्यक्ती आहेत त्यांच्यामुळे त्या देशाचं संविधान आणि लोकशाही टिकेल। अमित शहा विरुद्ध घोषणा दिल्यामुळे तडीपारी होत असेल तर या देशात लोकशाही आहे असं म्हणता येणार नाही। फक्त विरोधकांवर गुन्हे दाखल करायचे, त्यांना तडीपारा करायचा। आता राजकीय घोडेबाजारावरून न्यायमूर्ती माधव जामदार यांनी सुनावलेलं आहे। 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, मात्र विधानसभेमध्ये पीठासीन अधिकारी निवडणूक चर्चा करतायत असं न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे। पीठासीन अधिकाऱ्याच्या पक्षांतरावर चर्चा होत होती, घोडेबाजार सुरू आहे। हद्दपार कारवाई झालेल्या याचिकाकर्त्यानं पक्ष बदलावा कारण वॉशिंग मशीन आहे। एवढं पेपर लीक होत आहेत आणि जर आंदोलन केलं तर तुम्ही त्यांच्यावर केसेस टाकणार। सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय का? घोषणा देण्याचा अधिकार का नसावा असा सवालही विचारण्यात आलेला आहे। पोलीस हे मुख्यमंत्री पंतप्रधानांचे सेवक नसून ते जनतेचे सेवक आहेत। HDPI पदाचे सईद अहमद अब्दुल चौधरी यांच्या हद्दपारीचा आदेश रद्द करण्यात आलेला आहे। याचिकाकर्त्याने सरकारविरोधी घोषणा दिल्यानं हद्दपारी आदेश दिला का असा सवाल न्यायमूर्तींनी विचारला। हद्दपारीसारखी कारवाई करणाऱ्या पोलिसांना सुनावत त्यांनी दंड ठोठावलेला आहे।